पुढच्या 6 महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, मेहकरच्या सभेत संजय राऊतांचा दावा। लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या 102 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। नितीन गडकरी उमेदवार असलेले नागपूर, सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी जाहीर झालेला चंद्रपूर, याशिवाय रामटेक, भंडारा आणि गडचिरोली या विदर्भातल्या मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश। महाविकास आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव, पण कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो, त्यावर चर्चा होऊ शकते। वंचितने महाविकास आघाडीसोबत यावं इतकीच आमची भूमिका, संजय राऊत यांची माहिती। गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर ठाकरे गटाने मला पाठिंबा द्यावा, राजू शेट्टींचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून दानवे आणि खैरेंमध्ये वाद, हॉटेल रामामध्ये उद्धव ठाकरेंसोबत दोघांची बैठक। गोंदिया भंडारा लोकसभेची जागा नाना पटोलेंनीच लढवावी, काँग्रेस प्रदेश सचिव अमर वराडे यांची प्रतिक्रिया। तर पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या माणसालाच उमेदवारी घोषित करावी, अमर वराडे यांचा चरण वाघमारेंच्या उमेदवारीवरून टोला। वाशिममध्ये श्रीकृष्ण राठोड आणि इंद्रजित राठोड यांचं समाज कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण। 26 निवासी अनुदानित आश्रमशाळांमधल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात तरुण आक्रमक। वाशिमच्या कामरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला चिमणी दिवस। चिवचिव मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या चिमणी बचाव मोहिमेअंतर्गत उपक्रम संपन्न। गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अकोला पोलिसांकडून अटक, पिंटू दास असं गांजा तस्करी करणाऱ्या व्यक्तीचं नाव। संबंधित आरोपीकडून 28 लाखांच्या गांजासह एकूण 53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। 2 दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीची यवतमाळच्या आर्णी तालुक्याला मोठी झळ, उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीचं मोठं नुकसान, विद्यार्थ्यांवर शाळेबाहेर बसण्याची वेळ। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यात स्थानिक नेत्यांची बैठक घेणार, वर्ध्यातल्या भाजपमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह शमवण्याचा प्रयत्न करणार। गोंदियातील आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय 9 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित, त्यामुळे आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्यावर 8 गावातील नागरिक ठाम। मला संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला कचरा जमा करावा लागतोय, बुलढाण्यातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारानं फॉर्म भरला नसल्याचं समोर, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 35 व्यक्तींनी 79 फॉर्म घेतले, एका फॉर्मसाठी प्रत्येकी 25 रुपये आकारलं शुल्क। महाविकास आघाडीमध्ये वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यानं काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नाराज, काँग्रेसचा वारसा असलेला वर्धा मतदारसंघ पक्षानं स्वतःकडे ठेवला नाही हे दुर्दैव, राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचं वक्तव्य। अमरावतीची जागा भाजपच लढवणार, गेली 5 वर्ष नवनीत राणा भाजपसोबत होत्या, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर नवनीत राणा भाजपकडून निवडणूक लढवणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण। भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या मधुकर कुकडेंची शरद पवार गटाच्या बैठकीला उपस्थिती, महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी राहून त्याला विजयी करू, कुकडे यांचं वक्तव्य। नांदेड काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष विजयराव देवडे यांच्यासह समर्थकांचा भाजप प्रवेश, अशोक चव्हाण, प्रतापराव पाटील चिखलीकर आणि ओबीसी भाजप सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते उपस्थित। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करणार, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या 50% केंद्रांवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार। 10% मराठा आरक्षण देऊनही जात प्रमाणपत्र देण्यासाठीची अंमलबजावणी शासकीय स्तरावर होत नाहीये, प्रमाणपत्र वितरण पूर्ण क्षमतेने करण्यासाठी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्या, विनोद पाटील यांची राज्य सरकारला विनंती। धारावीतील येडेश्वरी देवीच्या पुढील महिन्यात होणाऱ्या यात्रा उत्सवानिमित्त प्रशासनाची बैठक। उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन घेणार समाधीचं दर्शन, तर मिरजमध्ये संध्याकाळी ठाकरेंची सभा, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांची माहिती। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत टकारी समाजाचा संवाद मेळावा,
या समाजाच्या प्रश्नांमध्ये दादा आणि मी स्वतः लक्ष घालेन, सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. माढा लोकसभेसंदर्भात भाजपमधल्या कुणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही. आमचा उमेदवार जवळपास निश्चित झाला. योग्य वेळी नावही जाहीर करू, जयंत पाटील यांचं वक्तव्य. शिवाजीराव आढळरावांच्या चौथ्या पक्षप्रवेशाला अमोल कोल्हेंकडून शुभेच्छा. अजित पवारांनी उमेदवारी जाहीर करताच अमोल कोल्हेंनी आढळरावांना डिवचलं. बारामती लोकसभेमध्ये बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या विजय शिवतारेंना शांत करा, नाहीतर आम्ही मावळ लोकसभेत शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार नाही. पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान. मावळ तालुक्यातील अजित पवार गटाचे कार्यकर्ते विजय शिवतारेंविरोधात आक्रमक. शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी, नाहीतर शिवतारेंना मावळमधून मुंबईला जाऊ देणार नाही, कार्यकर्त्यांचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.